म्हटलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, कल्पना आता उभी असते. तर तेवढ्यातच अर्जुन सगळी हकीकत घडलेली सांगत असतो. म्हणजेच महिपत बोलणार होताच, पण तो मध्येच थांबला. या सगळ्या गोष्टी आता बोलल्यानंतर इकडे मात्र प्रियाला खूप जास्त असा घाम फुटलेला असतो. प्रियाला काय बोलावं आणि काय नाही काहीच सुधरत नसतं. त्यामुळे प्रिया आता शांत असते. तर प्रियाला आता सायली विचारते सुद्धा, अगं काय झालं आहे. त्यावरती आता विषय बदली करण्याचा प्रयत्न करते. पण आता सायली तिला ओळखते, कारण प्रियाला घाम आलेला होता. अगं तू सगळ्यांसाठी पोहे आणले आहेस ना, मग आता एवढा वेळ का थांबली आहेस, सगळ्यांना दे ना. मग आता सगळ्यांनाच तन्वी म्हणजेच प्रिया पोहे देते. आणि जेव्हा सगळ्यांच्याच हातात पोह्यांची प्लेट पडते, तेव्हा आता सगळ्यांनाच खूप जास्त भूक लागलेली असते. म्हणूनच सगळ्यात आधी ना प्रताप खातात. प्रतापने खाल्ल्यानंतर प्रताप यांना खूप मोठा ठसका लागतो. कारण जेवढ्या मिरच्या घरात आहेत ना, तेवढ्या सगळ्याच मिरच्या ह्या मुलीने घातलेल्या आहेत की काय, असंच त्यांना आता वाटू लागतं. कारण पोहे भयानक असे तिखट झाले होते आणि ते त्यांना तोंडातही घेवत नव्हते. एवढे असे हे तिखट पोहे होते आणि त्यामुळेच ना आता त्यांना ते सगळं काही सहन होत नव्हतं. मग आता त्या पोह्यांवर ना तिला नावं ठेवली जातात. काय ग, तुला साधं एवढंही करता येत नाही का. अन्नपूर्णा आजी तिला एवढंही म्हणतात की, काय ग, तू सायलीची बरोबरी करायला जातेस ना, पण एवढी बरोबरी केलीच नाही ना तरी जमेल. निदान ती कसं काय करते एवढं तरी लक्ष देऊन बघत जा, म्हणजे तुला सगळ्या गोष्टी नीट कळतील. असं देखील आता पूर्णाजी बोलत असतात. त्यावर प्रिया शांतच असते. दुसरीकडे मात्र आता कोणीही हे पोहे खायला तयार नसतात. कारण ते पोहे जर इतके तिखट केले आहेत, तर कसं कोण पोहे खाणार आहे. मग नंतर आता अश्विन म्हणतो की माझी बायको जर काही करायला जात असेल, तर तुम्हाला काय होतं खायला, नेहमीच तुम्हाला प्रॉब्लेम असतो. मग आता तूच खाणं एवढं वाटतंय तुला तर, असं सगळेजण अश्विनला बोलतात. मग अश्विन ते पोहे खातो. अश्विनने एक घास खाल्ल्यानंतर त्याला ते पोहे तोंडात घ्यावेसे सुद्धा वाटत नाही, इतके भयानक असे तिखट झालेले असतात. मग तो सुद्धा आता प्रियाकडे पाहत राहतो. तर प्रिया म्हणत असते की काय झालं. मग आता कल्पना आणि सगळीजणं तिच्यावर चिडतात आणि तिला बोलू लागतात की हे जे काही केलं आहेस ना, ते जर नीट करता येत नसेल ना, तर करत जाऊ नकोस. कारण बघितलंस का, आता तू पोहे केलेस, कोणाच्या उपयोगी पडलेत का ते, कोणीही खात नाही आहे. या सगळ्यामुळे काय होतंय तुझं कळतंय का तुला. म्हणजेच कोणालाही ते पोहे आवडत नाही आहेत. मग आता एवढे ते पोहे फुकट जाणार आहेत. सायली जा पटकन. मग सायली किचनमध्ये जाते आणि सगळ्यांसाठी पोहे करू लागते. जेव्हा आता ती सगळ्यांसाठी पोहे करू लागते ना, तेव्हा तो फोडणीचा वास आणि या सगळ्या गोष्टी यामुळेच ना अन्नपूर्णा आजी एकदमच तृप्त झालेले असतात. आणि अन्नपूर्णा आजी आता म्हणू लागतात की खरंच ना, म्हणजे जेव्हा किचनमध्ये सायली असते ना, तेव्हा तो सुगंध म्हणजेच एक दरवळणारा एकदम स्मेल असतो, तो एकदम मस्त असतो. आणि तेव्हाच त्यांना असं वाटतं की चला आज सायलीच्या हातचे पोहे खायला मिळणार आहेत. चैतन्यही खूप जास्त खुश असतो. पण प्रिया आता रागानं तिकडनं निघून जाते. आणि प्रिया जेव्हा रागाने तिकडनं निघून जाते ना, तेव्हा मात्र अश्विनही तिच्या मागोमाग जातो. कारण त्याला असं वाटतं की त्याची बायको तिला काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला, म्हणूनच तो आता तिच्या मागे मागे गेलेला असतो. तर इकडे मात्र आता सायली सगळ्यांसाठी पोहे करत असते. त्यामुळे आता सगळीजणं सायलीच्या हातचे पोहे खाण्यासाठी खूप जास्त आतुर झालेले असतात. दुसरीकडे आता सुमनला नागराज म्हणत असतो की तुला ना, म्हणजेच तुझे मी जर तुकडे केले ना, असे भरपूर असे, आणि तुकडे करून बाहेरच्या कुत्र्यांना खाऊ घातले ना, तरी कोणाला काहीच कळणार नाही की तुझं मी काही केलं आहे असं. मग आता इतकं गलिच्छ तो बोलल्यानंतर सुमनला तर माहिती आहे की हा माणूस जर आपल्या सख्या भावाला प्रॉपर्टीसाठी सोडत नसेल, तर आपली काय गोष्ट आहे. आणि म्हणून आता सरळ त्याला म्हणते की अहो, तुम्ही मला मारून टाकाच ना, विषय संपवा. तुम्ही जर विषय संपवलात ना, तर तुमच्यासाठीच ते बरं आहे. बघा, विचार करा, असंही आता तिला म्हटलं जातं.
मग आता जेव्हा सुमन असं बोलते तेव्हा मात्र आता नागराजची बोलती बंद होते. कारण सुमनने स्पष्ट सांगितलेलं असतं, तुम्ही काही करा, कितीही करा, पण मी जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत तुमचं कारस्थान मी सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणारच. मग तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा. मग मलाही बघायचं आहे तुम्ही काय काय करताय ते, असं देखील आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता नागोबा घाबरतो. दुसरीकडे आता बेडरूममध्ये सगळ्या काही गोष्टी लाईनिंगवर लावायचं काम सुरू असतं. म्हणजेच आता घरात पसारा पडलेला आहे, घरातले कपडे वगैरे सगळे सगळे सायली लावत असते. आणि आता तेवढ्यातच ना तिकडे अर्जुन आणि चैतन्य आलेले असतात. अर्जुनला ना सटकायचं असतं कामावर जाण्यासाठी, ऑफिसमध्ये जाण्यासाठी, आणि त्यासाठी त्याची धांदल उडालेली असते. म्हणजे त्याला असं वाटतं की आपण सायलीला मस्का लावूया आणि ऑफिसला जाऊया, तिकडे जाऊन त्याला डिस्कशन करायचं चैतन्यसोबत. पण आता सायलीची एकच नजर ना त्याच्यावर भारी पडते आणि सायली त्याच्याकडे बघत बसते. त्याबरोबर आता अर्जुन म्हणत असतो की जरा जायचं होतं ग बायको. सायली म्हणते की तुमच्या हाताला लागले, तुम्हाला एवढा त्रास होतोय आणि तुम्हाला जायचं आहे. मग आता चैतन्यसुद्धा सायलीच्या टीममध्ये असतो आणि तो म्हणत असतो की वहिनी तुझं बरोबर आहे, मी ह्याला कुठेही जाऊ देणार नाही आहे, तू काळजी करू नकोस. असं म्हटल्याबरोबर आता इकडे सायली थोडीशी रागवून बसते. तर आता सायलीला असंच वाटत असते की अर्जुनने आत्ताच तो बाहेर जाऊन आला आहे, पोलीस स्टेशनला नको म्हटलं होतं तरी तो गेला होता. मग आता कामावर लागला तर पुन्हा ती हाताची जखम जी आहे ती चिघळू शकते आणि म्हणूनच तिला असं वाटत होतं की नाही, त्याने आता कुठेही बाहेर जाऊ नये. म्हणूनच ती आता चैतन्याला आपल्या टीममध्ये घेते आणि चैतन्यसुद्धा तिला सपोर्ट करत असतो. चैतन्य जसा तिला सपोर्ट करतो आता सायली आणि चैतन्याची एक टीम आहे हे तर आता कळून चुकतं. सायली आणि चैतन्याची एक टीम आहे हे जेव्हा तिला कळतं तेव्हा मात्र आता इकडे अर्जुन म्हणतो की हे बरोबर करत नाही आहेस हा चैतन्य, तू माझा मित्र आहेस ना, मग तू माझ्या बाजूने असायला हवा. नाही, यावेळेला मी सायली वहिनीच्या बाजूने आहे, कारण तू जे काही करतोयस ना ते खूप चुकीचं आहे, तुला आता थांबायला हवं. मग आता पुन्हा एकदा तो काहीच बोलायला जाणार तितक्यातच तो घाबरतो आणि गुपचूपपणे ना आता रूममध्येच बसतो. त्याबरोबर सायलीला हसू येतं. इकडे आता जी साक्षी असते ती मोबाईलमध्ये व्हिडिओ बघत असते. साक्षी जेव्हा मोबाईलमध्ये व्हिडिओ बघते कॉफी पित असताना तेव्हा तिच्या लक्षात येतं की हे काय, अरेच्या, म्हणजे आता आपल्या अण्णांना अटक झाली आहे आणि ही अटक सुभेदार यांनी केली आहे असा संशय दाखवला जात आहे. हे आता जेव्हा बोललं जातं तेव्हा मात्र आता साक्षी घाबरते. आता साक्षी विचार करते की आता जर या सगळ्यामध्ये आपलंही नाव आलं तर आपण काही वाचणार नाही, आपण 12च्या भावात जाणार आहे. दुसरीकडे सेम न्यूज ना साक्षीच्या रूममध्ये बसलेल्या हा सचिनही बघत असतो. मग त्याला कळतं की महिपत शिकरेला अटक झाली आहे. मग तो अजूनच खुश होतो. तो म्हणतो की चला, फायनली आपल्याला जे हवं होतं ते शक्य झालेलं आहे, म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या प्रॉपर घडत आहेत, असा विचारच ना आता करत असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं सायली आणि अर्जुन रूममध्ये बोलत असतात आणि जेव्हा सायली आणि अर्जुन रूममध्ये बोलतात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्जुनने त्या सगळ्या गोष्टी बरोबर लक्षात ठेवलेल्या असतात. अर्जुनला आता माहिती असतं की जेव्हा तो पोलीस स्टेशनला गेला होता चौकशीसाठी तेव्हा तिथे गेल्यावर त्याच्या लक्षात आलेलं होतं की नागराज अचानक तिथे येतो काय, आणि नागराज जेव्हा धमकी देतो तेव्हा मात्र आता त्या धमकीमुळे महिपत घाबरलेला होता. म्हणजे आता महिपत नागराजचंच नाव घेत होता. या सगळ्या गोष्टीसुद्धा आता कुठेतरी ना असं वाटत असतं आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी वाटू लागतात ना तेव्हा मात्र आता अर्जुन सायलीला हेही म्हणतो की कसं असू शकतं, म्हणजे बघ ना, एका भावाची पण सुपारी आपण देऊ शकतो हा विचारच मी करू शकत नाही. जर एखादा माणूस जर आपल्या बायकोच्या जीवावर उठत असेल तर या काय गोष्टी आहेत, या तर काहीच नाही. नका विचार करू इतका सगळा. नागराज काका काही करू शकतात, पण नागराज काका सरळ येऊन धमकावत होते म्हणजे कमालच झाली आहे नागराज काकांची, असंही आता म्हटलं जात असतं. मग दुसरीकडे मात्र आता या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत तर असतातच, पण आता सायलीलाही संशय येत असतो. सायली म्हणत असते की कसलं भारी आहे
आपण आहे ना या सगळ्याच्या मुळाशी जायला हवं. मग कुठेतरी आता अर्जुनलाही डाऊट येत असतो. अर्जुनही विचार करतो की मला असं का वाटतंय की साक्षीबद्दल, म्हणजे तो सारखं मेलेल्या मुलीची शपथ आहे, मेलेल्या मुलीची शपथ आहे असं म्हणत होता. आपल्याला ना या सगळ्याच्या मुळाशी एकदा जायलाच हवं आणि त्याचसोबत आपल्याला आधी त्या सगळ्या गोष्टीही बघायला हव्यात. ती डेड बॉडी अरेंज केलेलं म्हणजे पुन्हा एकदा त्यांना अश्विनशी डिस्कशन करायचं असतं. इकडे आता सचिन बाहेर आलेला असतो, तर साक्षी सचिनकडे बघत असते. सचिनने ऑलरेडी न्यूज बघितलेली आहे, हे काही आता माहिती नसतं. त्यामुळे आता सचिन जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा मात्र ती मनात विचार करते की नको, या सगळ्या गोष्टी जर आता मी यांना सांगितल्या तर पुन्हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यापेक्षा आता ह्या गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या. आता आपण शांत राहूया. पण आता ती त्याला म्हणत असते की तू मला सोडून कुठेही जाणार नाहीस ना. मग तोही तिला म्हणतो की मी नाही जाणार आहे तुला सोडून कुठेच, माझा उलट आता तुझ्याबरोबर राहण्यात तर फायदा आहे साक्षी शिकरे, असं आता तो मनातल्या मनात म्हणत असतो. कारण आहे ना आता त्याला मुख्य म्हणजे जे हवंय ते साध्य करायचं असतं आणि त्यासाठी तो कुठच्याही थराला जायला तयार असतो. आता सायलीने सगळ्यांसाठी स्वयंपाकही केलेला असतो, पण आता तरी सायलीने केलेला स्वयंपाक सगळ्यांना आवडतच असतो. कल्पनाही कौतुक करत असते, म्हणजे सायली किती घरात लक्ष देऊन सगळ्या काही गोष्टी करते ना, हेच मुळात किती सुंदर आहे, छान आहे. नाहीतर ही तन्वी म्हणजे प्रयत्न करायला बघते पण तिला काहीच जमत नाही, मग थोडंसं शिकून घ्यावं असंही वाटत नाही. इकडे आता जो अर्जुन आहे त्याला आता जेवणसुद्धा नकोसं झालेलं असतं, म्हणजेच तो बोलत असतो की मला नको आहे. त्यावर सायली म्हणत असते की असं कसं चालणार आहे, थोडं तरी तुम्हाला खावं लागणार आहे, कारण तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की तुम्हाला गोळ्या घ्यायच्या आहेत. मग असं करू नका, थोडंसं खा, असं देखील आता सायली बोलत असते. आणि आज तर तुमच्या आवडीची मेथीची भाजी बनवली आहे, मग तर थोडंसं तर खायलाच हवं, असं आता विमल ताई बोलत असतात. मग आता विमलही बोलते आणि दुसरीकडे घरातले सगळेजण आता फोर्स करत असतात. म्हटल्यावर आता अर्जुनला खावंच लागणार असतं. त्याच वेळेला महिपत काही बोलला का याबद्दलच आता विचारलं जातं. अर्जुनला पूर्णाजी विचारतात, पण महिपत अजून काही बोलला नाही आहे, लवकरच तो पोपटासारखा बोलेल, कारण तो आता दगड झाला आहे. पण दगडावर आपण सतत वार करत राहिले ना तर तो दगड कधीतरी फुटतोच ना, तसंच त्याचंही होणार आहे. दुसरीकडे आता अश्विन घरी आलेला असतो आणि अश्विन घरी आल्यानंतर अर्जुन आणि सायली म्हणतात की आम्हाला जरा अश्विन भाऊजी तुमच्याशी बोलायचं आहे. अश्विन म्हणतो की बोला ना, काय झालं, काय बोलायचं होतं. तर मग आता अश्विन सांगू लागतो. पण आता अश्विनला सायली म्हणत असते की तसंही प्रिया नाही आहे, तुमच्या वाटचा स्वयंपाक काही केला नाही आहे, तुम्ही त्यापेक्षा एक काम करता का, तुम्ही सगळ्यांसोबत इथे जेवायला बसा ना. पण आता तो नकार देतो आणि तो म्हणतो की नको, मला बाहेरचं खायची सवय झालेली आहे, त्यात काही नवीन नाही, पण मला त्यासाठी मी दिलेला शब्द नाही मोडायचा. त्यामुळे तुम्हाला जर काही बोलायचं असेल तर या रूममध्ये मी आहेच. मग आता प्रियाही बाहेर गेलेली असते, पण तरीसुद्धा ना हा अश्विन अजूनही त्या प्रियाच्याच बाजूने बोलत असतो. इतकं सगळं घडून गेलेलं असतानासुद्धा. आणि त्यामुळेच ना आता मात्र कल्पना म्हणत असते की याला दिसतायत सगळ्या चुका, पण हा ॲक्सेप्ट करायला कुठे तयार आहे. याला तेच वाटतंय की ह्याच्या बायकोचा आपण तिरस्कार करतो, पण बघितलंच ना त्याची बायको करते तरी कशी. दुसरीकडे आता प्रिया ही बाहेर गेलेली असते आणि ती आता त्या नागराजला म्हणत असते की आपल्याला काही झालं तरी आता काहीतरी करायला हवं. काय करायला हवं असं तुला वाटतं? अहो, तुम्हाला काही कळतंय का? काहीतरी करायला हवं याचा अर्थ आपल्याकडे आता खूप कमी दिवस आहेत, नाही तर तो महिपत तिकडे काही बोलून बसला ना तर आपली वाट लागू शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे सगळं का विसरताय? आपल्याकडे एक हुकुमी इक्का आहे आणि तो हुकुमी इक्का आपण बाहेर काढायला हवा. मग आता तुला काय वाटतं, नेमकं काय करायला हवं जेणेकरून तो हुकुमी इक्का आपल्या हातात येईल. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये मुळात आहे ना आपल्याला एकही गोष्ट लक्षात ठेवायला हवी की त्या महिपतला या सगळ्याबद्दल कसं काय करायचं. मग आता प्रियाच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग असतं आणि प्रिया हे सगळं प्लॅनिंग जे आहे ती आता सांगू लागते. आणि जेव्हा प्रिया हे सगळं प्लॅनिंग सांगते तेव्हा मात्र आता नागराजला सुद्धा हे सगळं समजतं आणि तो म्हणतो की ठीक आहे, आपण हे असंच प्लॅनिंग करूया.
आता तर ह्या सगळ्या गोष्टी नक्की होतात. मग दुसरीकडे प्रिया आता घरी जायला निघालेली असते. कारण आता नागराजसोबत कसं त्या साक्षीला उल्लू बनवायचं, कसं आपल्या जाळ्यात ओढायचं, हे सगळं काही प्लॅनिंग तिने केलेलं असतं. आणि त्यासाठी तिचे आता काही ना काही चालूच असतात. पण दुसरीकडे आता सायली अर्जुन हे आता अश्विनशी रूममध्ये बोलायला आलेले असतात. प्रिया नाही आहे तोपर्यंत विचार करतात की बोलून घेऊया. मग आता हॉस्पिटलमधल्या एका व्यक्तीचं नाव ते दाखवतात आणि या व्यक्तीबद्दलची इन्फॉर्मेशन काढा, आम्हाला या व्यक्तीवर संशय येतोय असं ते आता बोलत असतात. तेवढ्यातच तिथे प्रिया आलेली असते आणि प्रिया आता आल्यावर विचार करते की हे पुन्हा तिघही जण एकत्र, काहीतरी नक्कीच यांच्या शिजते. मग आता ती दारावर उभं राहून त्यांचं बोलणं ऐकू पाहत असते. पण सायलीचं लक्ष जातं. सायलीचं जसं लक्ष जातं ना तसा ती आता विचार करते की नाही, आता आपण याबद्दल काही डिस्कस करायला नको. म्हणूनच ती आता अश्विनला म्हणते की चला अश्विन भाऊजी आम्ही येतो. आणि असं बोलून आता सायली आणि अर्जुन तिकडनं निघून जातात. तर आता ही लोक काय बोलत होती हे सत्य जाणून घ्यायचं होतं. म्हणूनच आता ती अश्विनकडे जाते आणि अश्विनला विचारते की काय झालं, ही लोक इथे का आली होती. त्यावर अश्विनही तिला उल्लू बनवतो. म्हणजेच ना आता तिला सांगू लागतो की त्यांचं ड्रेसिंग करायचं होतं यासाठी आले होते. तेवढ्यातच ना अश्विनला कामावरनं कॉल येतो. इमर्जन्सी केस आलेली असते. त्यामुळे आता अश्विनला काही झालं तरी तिकडनं जावंच लागतं. आणि जेव्हा अश्विन तिकडनं जातो ना तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते की काही चाललंय काय, म्हणजे मला असं वाटलं होतं निदान आता तरी काहीतरी समजेल, पण ह्यालाही आत्ताच इमर्जन्सी कॉल यायला हवा होता का, असा विचार ना आता ती करत असते. पण ह्या तिघांचं काहीतरी सुरू आहे हे तर आपल्याला जाणून घ्यायला हवं, असाही विचार आता तिच्या डोक्यामध्ये येत असतो. आणि म्हणूनच तिचं आता डोकं खूप जास्त हैराण झालेलं असतं. दुसरीकडे मात्र आता अर्जुनला कॉल आलेला असतो. त्यामुळे अर्जुनला असं वाटतं की लवकरच पोलीस स्टेशनला जाऊन आता या सगळ्याची पडताळणी करावी. म्हणूनच त्याने फोनवर म्हटलेलं असतं की मी आलो लगेचच. सायली म्हणते की काय पुन्हा सुरू झालं का तुमचं, मगाशी एवढं तुम्हाला सांगितलं की मी तुम्हाला कुठेही सोडणार नाही आहे, तरीसुद्धा. अगं बायको, पोलीस स्टेशनला जायचं आहे गं, अशी काय करतेस, प्रत्येक वेळेला जेलमध्ये बांधून ठेवल्यासारखं मला इथे घरात का बांधून ठेवतेस. कारण आहे ना आताच्या घडीला जेलमध्ये जाणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. इकडे आता सायली रागवलेली असते तर अर्जुन तिला मनवायचा प्रयत्न करत असतो. अर्जुन आता सायलीला म्हणतो की बघ काय ना आता महिपत का होईना थोडा थोडा घाबरला आहे आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपलाच फायदा आहे. जर तो या सगळ्या गोष्टी बोलून गेला तर या सगळ्याचा उपयोग आपल्यासाठी होऊ शकतो ना. पण सायली ही त्याचा चांगल्याचाच विचार करत असते. म्हणजे सायली म्हणत असते की बघा मला असं वाटतं ना की तुम्ही म्हणताय या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण यासुद्धा गोष्टीचा विचार करा ना की तुमच्या हाताला किती लागले. मी कुठे त्याच्यासोबत मारामारी करणार आहे जेणेकरून माझ्या हाताची जखम चिघळे नाही. तरी पण मला ना तुमची भीती वाटते, तुम्ही कधीही काही करू शकता असं सायली म्हणते. त्यावर अर्जुन सायलीला विश्वास देतो आणि तिला म्हणतो की मी माझी काळजी घेईन, तू नको काळजी करूस. मग आता सायलीलाही बरं वाटतं की अर्जुन असं सगळं म्हणून स्वतःची काळजी घेतोय असं म्हणतोय. मग आता सायलीकडेही नाईलाज होतो. सायलीला अर्जुनला आता पाठवावं लागणारच असतं. त्यामुळे आता सायली म्हणते की बरं ठीक आहे जा, पण लवकर या हां, असं देखील आता सायलीने सांगितलेलं असतं. आणि मग काय सायलीने या सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हटल्यावर अर्जुन आता जायची संधी सोडतोय. आता अर्जुनही बाहेर जायला निघतो आणि त्याच वेळेला तो आता सायलीला थँक्यू म्हणतो. कारण सायलीने यावेळेला अर्जुनला व्यवस्थितपणे समजून घेतलेलं होतं आणि त्यामुळे आता सायलीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि या सगळ्या गोष्टींना अर्जुन अशा एकटक तिच्याकडे बघत बसतो आणि तिला म्हणत असतो की तुला असं वाटत असेल पण मला ना खरंच ना तुझ्याकडे असं पाहत राहावंसं वाटतं, माझ्यामुळे तुला काही त्रास तर नाही ना. मग आता सायली म्हणते की नाही पण लवकर या हां. आणि त्यानंतर आता सायली अर्जुनला निरोप देते. दुसरीकडे आता महिपतला अर्जुन भेटायला गेलेला असतो आणि त्याची उलट तपासणी करत असतो. सांग या सगळ्याच्या मुळाशी कोण आहे, पण महिपत काही तोंड उघडत नसतो. दुसरीकडे आता नागराजने एका पत्त्यावर ते म्हणजे त्या जंगलामध्येच त्या साक्षीला बोलवलेलं असतं आणि बाजूने पूर्णपणे अशी आग लावून ठेवलेली असते आणि त्या रिंगणामध्ये ती उभी असते आणि त्याचा सगळा व्हिडिओ ना तो मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असतो आणि तो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आता नागराज जो आहे तो महिपतला दाखवतो.
आणि महिपतला तो व्हिडिओ जेव्हा दिसतो तेव्हा महिपत खूप जास्त घाबरतो आणि त्यामुळेच आता महिपतला धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.